नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर मी मिथिल पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी जातोय आता गॅस भरायला 3 पेट्रोल पंपला. आता मी तलावपालीला आहे आणि मी गॅस भरणार आहे 100 रुपयाची. आणि त्याच्यातनं आपण आज बघणार आहोत या व्हिडिओच्या मार्फत की 100 रुपयाची गॅस भरल्यानंतर आपल्याला किती टाईममध्ये, म्हणजे गॅस संपेपर्यंत किती टाईम होतं आणि त्या टायमामध्ये किती पैसे भेटतात, म्हणजे किती ट्रिप मारतो आपण आणि त्या ट्रिपचे आपल्याला किती भेटतात, हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप पण करा मित्रांनो. तर भेटूयात आता पुढे. मी चाललो आहे गॅस भरायला, पोचेल आता गॅस भरायला. तिथे पोचल्यावर बोलूया. तर मी आलेलो आहे आता 3 पेट्रोल पंपला, गॅसच्या लाईनमध्ये आहे. बघा गॅस पंपची लाईन जास्त नाही आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. तर आता लाईनमध्ये उभा आहे मी. बघूयात किती टाईम लागतं. जास्त टाईम नाही लागणार बहुतेक, कारण जास्त लाईन नाही आहे. चला गॅस भरतो. 500 रुपये आहेत माझ्याकडे. बघा 500ची नोट आहे, पण मला याच्यातनं फक्त 100 रुपयाची गॅस भरायची आहे. 100ची नोट असती तर 100ची दाखवली असती मी तुम्हाला, 500ची नोट आहे. तर बघूयात आता, भरूयात गॅस आणि सुरुवात करूया. तर मित्रांनो, गॅस बघू शकता तुम्ही, लाल आहे. मी मगाशी दाखवायला विसरलो. आणि आता जा ना, उधर जाना पडेगा क्या? तर आता गॅस भरतोय. लाल आहे गॅस, मगाशी दाखवायला विसरलो. आता 100 रुपयाचे टाक, 100 रुपये गॅस भरायला लावलेली आहे. इकडे चालू केलेलं आहे. दोनची गेलेली आहे. चला आता. तर मित्रांनो, गॅस भरून झालेली आहे. आता तुम्हाला दाखवतो. मी 100 रुपयाची गॅस भरली, म्हणजे 102ची बसली. ते थोडं 1-2 रुपये जास्त होतात. तर गाडी साईडला लावतो आणि तुम्हाला दाखवतो. हे बघा, हो जरा, हे बघा 2 काड्या आलेल्या आहेत. आता मगाशी फुल रिकामी होती, म्हणजे जवळजवळ संपायला झाली होती गॅस. आणि आता 100 रुपयाची टाकून 2 काड्या आलेल्या आहेत. तर आता बघूयात, आपण चेक करूयात किती, म्हणजे किती वाजेपर्यंत आपण गॅस संपेपर्यंत किती आपल्याला भेटतात ते बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. म्हणजे खूप दिवसानंतर मी अशी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर बघूयात, म्हटलं काहीतरी पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न करू तुम्हाला, हाच उद्देश आहे. तर आता उबर आणि रॅपिडो दोन्ही पण ऑन करतो मी. उबर तर ऑन केलेलं आहे. बघा 393 ते कालचे दाखवत आहेत. मी तुम्हाला आजचं दाखवतो आहे. बघा 0 टुडे 0. हे बघा संभाजीनगर कुठली तरी वाजली, इकडच्या नाही घ्यायच्यात मला. तर रॅपिडो पण ऑन करतो मी. रॅपिडो अरे हो बाबा, लगेच ऑन ड्युटी. नंबर टाकायला आला आहे मला. बघा उबरवर भांडूप वगैरेचे भाडे वाजत आहेत. OTP टाकायला आला, OTP. चला OTP पण टाकलेला आहे. उबरवर ट्रिप वाजत आहेत पवई वगैरेच्या. हे बघा रॅपिडोवर पण आपण ऑनलाईन गेलेलो आहोत. हे बघा 0 टुडेज अर्निंग 0 बघू शकता. उबरवर पण 0. तर आता बघूयात इथून आपल्याला कुठली ट्रिप मिळते आणि चेक करूयात मित्रांनो. तर भेटूयात पुढे. तुम्हाला टाईम पण दाखवायचा राहिला, मी टाईम दाखवतो तुम्हाला. हे बघा 6:57 झालेले आहेत आता, म्हणजे जवळजवळ 7 वाजायला आल्यात. आपण 7च पकडूयात. 7 वाजायला आल्यात, 7 वाजल्यात. 7 वाजता आपण सुरू करतोय. तर चला मित्रांनो, पहिलीच ट्रिप आपल्याला भेटलेली आहे ठाणे ईस्ट कोपरी साईडची. त्यांनाच आता इथे पिक करायला जातोय.
200 मीटरवरती पिकअप आहे. त्यांना पिक करतो आणि आजच्या दिवसाची पहिली ट्रिप आपण पूर्ण करूयात. पॅसेंजरने कॅन्सल नाही केलं पाहिजे, नाहीतर ती अपूर्णच राहील. मी आलेलो आहे आता ठाणे ईस्टला, स्टेशनला आहे आणि पहिली ट्रिप घेऊन आलो इथे. 79 रुपये भेटले मला त्या ट्रिपचे. मग दाखवतो तुम्हाला. हे बघा, 79 रुपये भेटले त्या ट्रिपचे. इथे आलो आहे आणि लगेच मला उबरवरती एक ट्रिप भेटली मुलुंड ईस्टची. तर त्यांनाच पिक करायला थांबलो इथेच. मेसेज वगैरे केला आहे. आता ते आल्यावरती मग त्यांना मुलुंड ईस्टला सोडणार. मी ती ट्रिप कॅन्सल केलेली आहे कारण बराच वेळ झाला पॅसेंजर येतच नाही आहे. जास्त वेळ थांबू नाही शकत. एकतर एवढीशी ट्रिप आहे, जास्त लांबची नाही आहे. फोन करतो आहे तर पॅसेंजरला फोन पण लागत नाही, म्हणून मी कॅन्सल करून टाकली. आता बघूयात इथून आता कुठली ट्रिप मिळते. ती इथे आल्याच मला लगेच भेटलेली. म्हटलं घेऊयात, इथूनच पिकअप आहे तर म्हणून घेतली मी. तर त्यांचा काय पत्ताच नाही आहे, बराच टाईम झाला. मी आलो आहे आता मुलुंडला. आत्ताच पॅसेंजरला सोडलं. 92 रुपये घेतले पॅसेंजरकडनं. बघा आता उबरचा फोटो काढायला येतो मला. हे बघा, फेस व्हेरिफिकेशन झालं वाटतं. झालं. तर आता हे बघा 92 रुपये 92 रुपये घेतलेले आहेत मी. आता हा कुठला नेहरू नगर कुर्ला. 92 रुपये घेतलेले आहेत. घाटकोपर, अरे कुठला तरी होता मुलुंडचा, जाऊ दे. जर रॅपिडो ऑन करतो. खूप लांबचा आहे. थँक्यू. दरवाजा उघडा होता. चला, रॅपिडो पण ऑन केलेला आहे. आता बघूयात. आता 7:45 वाजल्यात. आता सध्या 7 वाजता आपण सुरुवात केली होती आणि 2 ट्रिप घेतलेल्या आहेत, एक रॅपिडो आणि एक उबर. तर आता इथून बघूयात आपल्याला कुठली ट्रिप मिळते. पाऊस खूप पडतोय मित्रांनो. आज सकाळपासून कंटिन्यू पाऊस पडतोय. हे बघा, साकी विहार रोड. लांब लांबचे भाडे खूप वाजतात. वर्धमान नगर मुलुंड वेस्ट दाखवत आहे, पण त्याचा पिकअप बघा तुम्ही, 2.2 किलोमीटर. एवढा लांबचा पिकअप. हल्ली ना 8 किलोमीटर, परत 10 किलोमीटर, 6-7 किलोमीटर असे लांब लांबचे पिकअप येतात उबरवरती. काय प्रॉब्लेम झाला आहे काय माहिती आहे. बघा, 1.5-2 किलोमीटर, 2 किलोमीटर असेच पिकअप येतात. तेवढ्या लांबचे पिकअप घेऊन काय करणार. काय उबरचा ग्लिच झाला आहे काय माहिती, लांब लांबचे पिकअप येतात. ही आहे आता मुलुंडलाच आणि मुलुंड ईस्टला मी मगाशी गेलो होतो रॅपिडोवर एक ट्रिप घेऊन. त्याच्यानंतर आता परत मुलुंड वेस्टला आलेलो आहे. तर आत्तापर्यंत हे बघा 3 ट्रिप घेतलेले आहेत मी रॅपिडोवरती. 79, 148 आणि 117. 344 झालेले आहेत रॅपिडोवर. आणि उबरवरती 92 रुपये. उबरवर एकच ट्रिप घेतलेली आहे, 92 रुपये उबरवर झालेत. आणि 344 रॅपिडोवर. मुलुंडमध्येच मी 2 ट्रिप मारल्या, जरा मोठ्या ट्रिप भेटल्या. रॅपिडोवर जरा जास्त भेटले. आता किती भेटल्यात ते पण बघतो, मी चेक करतो. 148, हां 148 एक 117.
रॅपिडोने जास्त दिलेले आहेत या 2 ट्रिपमध्ये, त्याच्यामुळे एवढे झालेले आहेत आतापर्यंत. तर बघूयात आता इथून कुठली ट्रिप मिळते. आता वाजल्यात 8:45. दाखवतो तुम्हाला. हे बघा 8:45 झालेले आहेत. बघा भाडे वाजत आहेत, पण पवई वगैरेचे वाजत आहेत. हे बघा घाटकोपर, मुलुंड वेस्ट हायला गेला. असे भाडे गायब होतात डायरेक्ट. आता पवई वगैरेच वाजतात. तर चला मित्रांनो, मी आहे आता पोखरण रोडला आहे. तर आता पिकअपसाठी जातो आहे मी. इथे आपला गांधीनगरच्या इथे आहे मी. तर पिकअपसाठी इथे आतमध्ये जातो आहे, सिंगानियाच्या स्कूलच्या इथे. तर मी मुलुंडवरनं डायरेक्ट इथे आलो आणि आत्तापर्यंत किती झालेले आहेत ते सांगतो मी तुम्हाला. रॅपिडोवर झालेले आहेत 344. आता मी उबरची ट्रिप घेऊन आलो. 344 रॅपिडोवर. उबरवरती झालेले आहेत, अरे यार कॅन्सल केलं पॅसेंजर. काय बोलणार आता. फोन केला मला पॅसेंजरने. हे असे पॅसेंजर असतात ना थर्ड क्लास क्वालिटीचे. आत्ता मला फोन केला पॅसेंजरने की येत आहे ना म्हणून. मी उचलून बोललो पण की हां येतो आहे म्हटलं. काय बोलणार आता. पॅसेंजरला थर्ड क्लास क्वालिटीचे पॅसेंजर सगळे अशा शिव्या येतात ना तोंडात. जाऊ दे असं. त्याला इथेच आतमध्ये जातो आणि थांबतो. रेमंडच्या इथे जात होतो मी. सिंगानिया स्कूल आहे तिथली ट्रिप. आता गॅस पण लाल झालेली इथे येता येता. तर म्हटलं थोड्या 1-2 ट्रिप घेतल्या तर पूर्ण गॅस संपेल, म्हणून म्हटलं घेऊया. आता त्यांनाच पिक करायला झालेलं, त्याने कॅन्सल केलं. तुम्हाला दाखवतो मी. थांबा इथे कुठेतरी थांबतो आणि दाखवतो. खूप मोठी ट्रिप भेटली मला. सेरा 10X म्हणून आहे. वागळे इस्टेटची ट्रिप आहे. जाऊ दे, आज आपण वागळे इस्टेटची ट्रिप घेऊयात. मी घेतले त्या पॅसेंजरने तर कॅन्सल केलं, पण आता ही दुसरी घेतली मी. हे बघा. आता यांना पिक करतो आणि ड्रॉप लोकेशनवर सोडतो. चला. हे बघा मित्रांनो, तुम्हाला दाखवतो कस्टमर कॅन्सल्ड. मगाशी ती जी ट्रिप घ्यायला मी आलेलो ना ती. तर आता इथे रेमंडच्या 10Xला मी दुसरी ट्रिप घ्यायला आलो आहे. वागळे इस्टेटची ट्रिप आहे. जरा मोठी ट्रिप आहे, म्हणजे वागळे इस्टेटलाच जायचं आहे. पण फेअर जास्त दाखवत होता, म्हटलं घेऊयात. आणि गॅस पण संपत आलेली आहे. इकडे कुठे जाता जाता संपली किंवा तिकडे संपली तर तिथे गॅस पंप आहेत, तर तिथे भरता येईल. आता कुठली वागळे इस्टेटला कुठे आहे माहीत नाही आहे. तरी पण बघूयात. आता पिक करायला आलो आहे. पॅसेंजरला मेसेज पण केला आहे. हे बघा मित्रांनो, या पॅसेंजरने पण कॅन्सल केलेलं आहे. आता ही ट्रिप उचलतो आहे मी. कुठून आहे काय माहिती. जाऊ दे, खूप लांबचा पिकअप आहे. लगेच कॅन्सल करतो. आणि कसं जास्त पॅसेंजरला वेट नाही करून पाहिजे. आता मला तर वेट करायला लावलं पॅसेंजरने आणि कॅन्सल केलं. काय बोलणार आता. सकाळपासून आत्तापर्यंत इथे येईपर्यंत जरा चांगले भाडे भेटले, पण हे 2 पॅसेंजर जे भेटले ना एकदम थर्ड क्लास क्वालिटीचे भेटले. इथे भेटला तर वर नका भेटू मित्रांनो. या पॅसेंजरला सांगणं आहे माझं. इथे भेटलं आहे वर नका भेटू. कठीण आहेत. सगळे लांबचे पिकअप वाजत आहेत. त्या मगासच्या पॅसेंजरने तर ना मला फोन केला का, स्वतःहून फोन केला की तुम्ही येत आहे ना. मी म्हटलं हा येतोय. पोचतच होतो आणि त्यांनी कॅन्सल केलं. लेडीज होत्या आणि आता जेंट्स. त्यांनी कॅन्सल केलं आणि लगेच मला ही ट्रिप भेटली, तर मी एक्सेप्ट केली. म्हटलं इथेच आहे पिकअप, तर जाऊयात. जास्त लांब नव्हतं. गेलो,
दुसऱ्यांनी पण कॅन्सल केलं. काय बोलणार आता. चला असो. आता इथून आता बघूयात कुठली ट्रिप मिळते ते. आतापर्यंत मी तुम्हाला दाखवतो, मगाशी मी तुम्हाला सांगितलं तरी पण दाखवतो पुन्हा एकदा किती झालेले आहेत ते. हे बघा 427 नाही बाबा झाले, हां 431 झालेले आहेत उबरवरती. आणि रॅपिडोवर झालेले आहेत 349. बघू शकता 431 उबरवरती आणि रॅपिडोवर 349. आतापर्यंत एवढे झालेले आहेत. आणि गॅस पण दाखवतो तुम्हाला. गॅस हे बघा लाल झालेले आहे. इथे येता येता लाल झाली मोलोडवरनं. बघूया जोपर्यंत संपत नाही ना, गाडी बंद नाही पडत गॅसवर, तोपर्यंत आपण चालवून बघूया. आता वाजल्यात 10 वाजायला आल्यात, 9:51 झाल्यात. मी आहे आता लुईसवाडीला. आत्ताच इथे एक मीटरवर ट्रिप घेऊन आलो तलावपालीवरनं. मगाशी मी रेमंडमध्ये होतो, 10X तिथे होतो. तिथून मला उबरवरती एक ट्रिप भेटली तलावपालीची, त्यांना सोडलं आणि त्यांच्यासोबत एक पॅसेंजर होते, त्यांनाच घेऊन मी 3 नाक्याला आलो. म्हणजे इथे लुईसवाडीला आलो 3 नाक्यावरनं. तर आता त्यांना सोडलं, त्यांच्याकडनं मी 50 रुपये घेतले मीटरवरती. तर आता टोटल सांगतो मी तुम्हाला किती झाले. आता वाजल्यात 10:50 झालेले आहेत. ते बघा 10:50 झाले आहेत. उबरवरती 4 ट्रिप घेतल्यात 544 आणि रॅपिडोवर तेवढेच आहेत 349. हे बघा 10:50 झालेले आहेत. आणि मीटरवर एक आता इथे घेऊन आलो 50 रुपयाची ट्रिप. तर आतापर्यंत एवढे झालेले आहेत. आणि गॅस आहे अजून लाल झालेली आहे, मगाशीच कधीच लाल झाले, पण आता इथे येईपर्यंत काय बंद तर नाही पडली गाडी. त्याच्यामुळे बघूयात आता इथून कुठली ट्रिप मिळते आपल्याला. आता वाजल्यात 10:50, अजून खूप टाईम आहे आपल्याकडे. आणि गॅस पण बहुतेक आता संपेल, कधी संपेल ते पण मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो मी आहे आता विवियाना मॉलच्या बाहेर, म्हणजे ते विवियानाच येतं, आता त्याचं नाव चेंज झालेलं आहे, लेकशोर झालं आहे. ते इथे आहे. तर इथे येता येताना कॅडबरीच्या सिग्नलवर मी मगाशी कुठे होतो, आपला पाचपाखाडीला होतो आणि तिथून मला विवियाना मॉलची ट्रिप भेटली. तर आता कॅडबरीच्या सिग्नलवर येता येताना मगाशी हे गॅस ना मला तरी वाटतं संपली, कारण गाडी बंद पडली मध्येच. आणि आता पण बघू शकता गाडी झटके मारते. हे बघा जास्त पळत नाही आहे, मी रेस दिले पूर्ण, कारण की गॅस संपलेली आहे. मी मगाशी तिकडे सिग्नलवरच गॅस संपली मित्रांनो, तर चालूच होत नव्हती. मग मी पटकन पेट्रोलवर टाकली आणि मग आलो इथपर्यंत. आणि आता तुम्हाला आता म्हटलं दाखवूयात गॅस संपले ते, त्याच्यामुळे आता चालते पुढेपर्यंत, पण ती झटके मारते, म्हणजे अशी संपले त्याच्यामुळे. अशी मी ज्युपिटर हॉस्पिटलच्या बाहेर थांबलो होतो, पण तिकडे साईडला गाडी लावली होती मी, तरी पण ट्रॅफिक होत होती, म्हणून म्हटलं आता गॅस भरायला तिथे येतो आणि इथेच व्हिडिओचं एंड करतो. तर मी आता गॅस आलेलो आहे, बघा गॅसच्या लाईनमध्ये उभा आहे. आणि तर इथे आता दाखवतो तुम्हाला किती झालेले आहेत टोटल. आता हे बघा उबरवर झालेले आहेत 678 रुपये, 5 ट्रिप घेतलेले आहेत. वाजल्यात आता 12:30, तुम्हाला दिसतंय का माहीत नाही, पण 12:30 वाजलेले आहेत. 678 झालेले आहेत. आणि रॅपिडोवर झालेले आहेत ते, रॅपिडोवर झालेले आहेत 515. आणि एक मीटरवर ट्रिप घेतली होती रॅपिडोवर, मी 510 झालेले आहेत, 5 ट्रिप घेतलेले आहेत. तर रॅपिडोवर ना मित्रांनो जरा रेट जास्त दिलेला आहे आज, म्हणजे कधी कधी जास्त देतो, कधी कधी नॉर्मल रेट असतो. आता 27 रुपये किलोमीटर एका ट्रिपचा बघायला गेला तर 19 रुपये पर किलोमीटर. आता या ट्रिपचा बघायला गेलं तर 17 रुपये पर किलोमीटर. अजून एक ट्रिप आहे ना तिचं तर 39 आहे बघा, 39 रुपये पर किलोमीटर असे दिलेले आहेत. आणि उबरवर पण रेट थोडा आज जास्त दिलेला, आणि ट्रिप पण पटापट भेटल्या. फक्त 2 ट्रिप रॅपिडोवरती थोड्या त्या लोकांनी कॅन्सल केल्या, त्याच्यामुळे ती लिंक तुटली.
पटपट ट्रिप भेटत होत्या, त्याची लिंक तुटली त्याच्यामुळे. तर आता 12:30 वाजल्यात. 7 वाजता मी सुरुवात केली होती, 100 रुपयाची गॅस भरली होती. त्याच्यानंतर ना मित्रांनो आता गॅस पूर्ण रिकामी झाली. तर किती किलोमीटर झाली ते पण मी तुम्हाला सांगतो, कारण जेव्हा मी गॅस भरत होतो ना, भरली गॅस, त्याच्यानंतर मी व्हिडिओ काढली होती गॅस दाखवायला. ती व्हिडिओ मी चेक केली तेव्हा मी बघितलं की 71,140 किलोमीटर होतं तिथे स्पीडोमीटरवरती. आणि आत्ता किती आहे तर 71,201. हे बघा, दिसत असेल का माहीत नाही तुम्हाला, ब्लर दिसत असेल, पण 71,201 आहे. तर टोटल 60-61 किलोमीटर चालली रिक्षा आपली 100 रुपयाची गॅस भरल्यानंतर. तर आता पूर्ण रिकामी झालेली आहे गॅस. आता भरायला आलो आहे मी. तर टोटल एवढे झालेले आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला, पूर्ण बघितला असेल तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर कोणी नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर भेटूयात अशाच इन्फॉर्मेटिव्ह, एंटरटेनिंग आणि ट्रॅव्हलिंगच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.